उद्या धर्मवीर बलिदान मासचा शेवटचा दिवस होता. मग त्यासाठी आम्ही सगळेजण चौकात एकत्र आलो आणि बघता बघता गाड्या काढून आम्ही कडेगावकडे निघालो. गेले 30 दिवस हीच लहान पोरं आमच्या बरोबर बलिदान माससाठी चौकात एकत्र होती ती. मग त्यांनाच एकत्र घेऊन आम्ही धर्मवीर चौला आणण्यासाठी कडेगावला निघालो. आणि गाड्या काय असं कोण पळवत नव्हतं किंवा काय रॅली निघाल्यासारखे निघाल्या नव्हत्या. सगळ्या गाड्या शिस्तीत एकदम कडेगावकडे निघाले. सगळेजण राम मंदिरात गेलो. राम मंदिरात गेल्यावर सगळ्यांनी राम मंदिरात दर्शन घेतलं. तेवढ्यात स्वानंद दादा पण तिथे आले. मग स्वानंद दादा बरोबर आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. सगळ्यांना 3 लाईन मध्ये उभा करून श्लोक म्हणायला सुरुवात केली. स्वानंद दादांनी शंखनाद केला आणि तुळापूरून आणलेली धर्मवीर ज्वाला प्रज्वलित केली. शिवप्रतिष्ठान आमरापूर व शिवप्रतिष्ठान कोथवडेचे सर्व धारकरी एकत्र आले आणि प्रेरणा मंत्र म्हणून आम्ही पदयात्रेला सुरुवात केली. संभाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर धर्मवीर ज्वाला घेऊन पळायला सुरुवात केली. आता जरवेळी शिवजयंतीला सगळेच मोठे पोरं पळतात, त्यामुळे आम्ही ठरवलेलं की लहान मुलांनाच यावेळी पळायची संधी द्यायची. पण वारा एवढा जोरात सुटलेला आणि त्यात हायवेनं जाणाऱ्या गाड्या, त्यामुळे त्याचं चटकं जोरात लागत होतं. म्हणून मोठ्यांकडे ज्योत दिली आणि शिवेंद्र हॉटेलपासून आत वळल्यावर मग लहान पोरासनी पळायला ज्योत दिली. शिवराज, चिन्या, साई, पांडू, भैया, निरंजन असं करत करत नेरलीत ज्योत पोहोचली आणि नेरलीत एक छोटीशी पदयात्रा काढली आणि नेरलीतून बाहेर पडलो आणि परत पळायला सुरुवात केली. आता पळायला सुरुवात केल्यावर थोडा वेळ तर वाऱ्याचा काही संबंध नव्हता. असं वारं सुरू झालं की जणू काय धर्मवीर ज्वाला विजवायला मुघल सैनिकच आले ती. मग आम्ही शेवटचा पर्याय हे वापरला आणि चालत चालत थोडं अंतर राहिलेलं ते काढलं. गावात पोचलो. गावात एक फेरी मारली आणि उद्याची सूचना देऊन आम्ही सगळेजण घरी गेलो.